नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. दुधनी नगर परिषदेचा पदभार नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी भव्य अशा समारंभामध्ये स्वीकारला. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेचा पदभार नूतन नगराध्यक्ष युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांनी दिनांक 13 जानेवारी रोजी मुख्याधिकारी तथा प्रकाशक लक्ष्मीकांत कहार यांच्या हस्ते स्वीकारला. पदभार घेताच पहिल्या सभेत उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम झाला. उपनगराध्यक्षपदी जिलानी चांदसाब नाकेदार यांचा एकमेव अर्ज आल्याने अविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्याकरिता उदयकुमार म्हेत्रे, बसवराज हौदे यांचे अर्ज प्राप्त झाल्याने या दोघांची निवड करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे, वैशाली म्हेत्रे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे व सर्व नूतन सदस्यांची दुधनी शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे व सर्व सदस्यांनी नगर परिषदेत प्रवेश केला. या प्रसंगी दुधनी नगर परिषदेत नूतन नगरसेवक, शिंदे शिवसेनेचे नगरसेवक व नगरसेविका अश्विनी हरळेकर, श्रीदेवी कोळी, पवार हरिश्चंद्र, सरुबाई मळेकर, मधुमती म्हेत्रे, सिद्धाराम एकदी, सुषमा धल्लू, रऊफ निंबाळकर, सुनंदा चिंचोळी, बसवराज बसवनकेरी, संगीता पाटील, स्वाती सोळशे, अंजनाबाई पोलीस पाटील, ललिता गद्दी, सातलिंगाप्पा परमशेट्टी, जगदेवी कोतली, महांतेश पाटील, संगमेश्वर सिन्नूर, बसवराज परमशेट्टी आदींचा मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी मल्लीनाथ म्हेत्रे, चांद नाकेदार, संगमनाथ म्हेत्रे, रामा गद्दी, विश्वनाथ म्हेत्रे, राजू परमशेट्टी, श्रीशैल म्हेत्रे, चंद्रकांत एकदी, गुलाब खैराट, इंद्रजीत गद्दी, मल्लीनाथ कोटनूर, गुरु हबसी, राजू माळी, शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत ढंगे, शाकीर पटेल, पिरजादे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.